सगळ्या ठिकाणी हलवतात पण कोकणामध्ये अजिबात हलवत नाही जेवायचे, स्पेशली वरण भात. म्हणून कसं वाटते ब्लॅक वाली शेड चांगले वाटते. माझ्या मालकाने सांगितलं घर खाली करायला, मी आता जायचं कॅन्सल करतोय. स्वप्नात पूर्ण झालंय पहिल्यांदा व्हिडिओ मध्ये. सावकाश जा आणि नवलाईला व्यवस्थित जा, व्यवस्थित घेऊन ये आणि व्यवस्थित ये. आता चाललो मी दोघं बँजोवाले बघा, एक ताशावाला एक ढोलवाला. शिव सकाळ मित्रांनो, तुम्हा सर्वांना जय शिवराय. चांगली झोप झाली यार मस्तपैकी. 12:30 झोपलेलो आणि मस्त उठायचा होता बरोबर 6 वाजता, पण वाजले 7:30. मोबाईलसुद्धा अलार्म झाला आहे, म्हणजे मोबाईल स्विच ऑफ झाला. आणि एवढी थंडी आहे ते पुष्कळ म्हणजे पुष्कळ. इथे ही जी जागा आहे ती खासियतच वेगळी आहे. ड्रायव्हरसाठी ना एक नंबर आहे. म्हणजे 2 तास झोपायचं असेल ना तर ह्या ठिकाणी 5 तासही झोप लागते, म्हणजे झोप पूर्ण कंप्लीट होते. राजापूरचा बरोबर CNGचा पंप आहे, म्हणजे टुवर्ड्स लांजा साईडला जाणारा राईट हँड साईडला. चला फ्रेश वगैरे झालो आहे, पण ब्रश नाही केला आहे. जाता जाता कुठेतरी चांगल्या दुकानात घ्या ब्रश, कॉलगेट. आणि कॉलगेट संपला आहे, कॉलगेट घेऊया आणि ब्रश करून नंतर पुढे जाऊन चहा पिऊया. चला निघूया. आणि तोंडावर धुतलं आहे. चला फटाफट, आता थांबायचा नाही, कुठेच थांबायचं नाही. डायरेक्टली मुंबईमध्ये शिरायचं आपल्याला. आणि मुंबईत नाही डायरेक्टली परत गुजरात, असा तरी आपला रूट आहे. चला. ओ माय गॉड, मला त्या साईडला जावं लागेल. चला 2 मिनिटं जाऊया तिकडे त्या साईडला. चला त्या साईडला जाऊया आपण. गाडी चालू राहून दे, आपण डायरेक्ट असं जाऊन येऊ. हा बघा कॉलगेट भेटला आपल्याला. कॉलगेट शिवाय आपल्याला जमत नाही. उठल्या पहिला कॉलगेट लागतो. कॉलगेट झाल्याच्या नंतर म्हणजे ब्रश झाल्याच्या नंतर लगेच चहा, त्याच्यानंतर मग बाकीचं काम चालू. पण आपण आता गाडीवरती आहे, काय घरी नाही, तर त्याच्यामुळे आपल्याला कोण आणून देईल की आपण घेऊ कॉलगेट आपल्याला लागतो. चला आता ब्रश करतच प्रवास करूया, नंतर मग पुढे जाऊन मस्त की चहा पिऊया. कारण थांबूया नको आपल्याला. अजून इथून बरोबर टोटली 1000 किलोमीटरचा अजून प्रवास बाकी आहे. आता हा तर का नॉर्मल एवढा करून टाकला, आता रस्ता एकदम खणखणीतच आहे, विषयच नाही. पण जो गुजरातचा रस्ता आहे तो कसा काय करायचा क्लिअर. गुजरातच्या रस्त्यावरती गेल्यावरती असं वाटतं की आपण मूनवरती आलो, मूनवरती. एवढे मोठमोठे खड्डे रे बाबा. मी असा विचारच केलेला आहे की मी गुजरात मार्गे जाणारच नाही, पण आता अशी परिस्थिती आली आहे की जावं लागणार आहे. लांजामध्ये कुठे चहा पिऊया, फ्रेश होऊया. हा बघा, हा जो रस्ता दिसतोय कोल्हापूर मार्गे, इथे बोर्ड लिहिलं आहे. हा डायरेक्टली बरोबर आंबा घाटात जातो. डायरेक्ट रस्ता हा भाऊ. तिथून साखरपातनं डायरेक्टली आंबा घाट असा रस्ता आहे. मग डायरेक्टली कोल्हापुरात जाऊ शकतो आपण, पुण्यात जाऊ शकतो, परत बिजापूरला जाऊ शकतो. तो संपूर्ण ठिकाणी त्याला जॉईन करू शकतो आपण. म्हणजे कोल्हापूर, सांगली, सातारा, कराड, पुणा, मुंबई तिथून पण जायला रस्ता आहे. पण आमचा आवडता ठिकाण म्हणजे हा. हे बघा ना खड्डे, हे आम्हाला जन्मापासून असे लाभलेले आहेत. लग्नामध्ये कसं एखादा आयर देतो माणूस की बाबा हे घे तुझा हा लग्नाचा आयर पाकिट, तसा आम्हाला हे लाभलेले आहेत. होतील आता नॉर्मली मला असं वाटते रस्ता झालेला आहे आता. लांजापर्यंत हा रस्ता झालेला आहे. म्हणजे राजापूर ते गोवापर्यंत, लांजा ते गोवा हा रस्ता पूर्ण कंप्लीट झालेला आहे. थोडासा म्हणजे आता फक्त पॅचेस बाकी आहेत लांजामधले, ते फक्त व्हायचे बाकी आहेत. बाकी खणखणीत रस्ता आहे. पुढच्या वर्षी मला असं वाटतं तरी होतील की नाही माहीत नाही. पाली, हे बघा पालीचा डेपो आहे. आणि हा सरळ रस्ता जाईल डायरेक्टली
कोल्हापूरला आणि हा ब्रिजचा काम चालू आहे पालियाबरोबर लांजा आणि रत्नागिरीच्या हातकांब्याच्या बरोबर मध्ये येतो आणि इथून शॉर्टकट आहे तुम्हाला बोलू ना मगाशी कोल्हापूरला जायसाठी बघा काय अवस्था बघा. आणि आपलं हे बघा अजून आपलं ब्रश चालूच आहे. लांजात चालू केलेला ब्रश करायला तर आता पालीमध्ये आलो. आता पुढे हातकांब्यामध्ये मस्त चहा वगैरे पिऊया मग जाऊया. चला या ठिकाणी गाडी लावूया. बघा आपल्याला हातकांबा आलेला आहे. इथे लेपला गाडी लावूया. इथं मस्त फ्रेश होऊया आणि इथं चहा पिऊन पटकन आपल्या प्रवासाला निघूया. तर मस्त फ्रेश वगैरे झालेलं आहे. हे बघा जाऊन आपल्या पंपामध्ये ॲक्च्युली थोडी चुकी झाली. आपण रात्रीच आपले हातकांब्याच्या पंपात येऊन थांबलो पाहिजे तो. पण ठीक आहे नो प्रॉब्लेम. या ठिकाणी आपण नाश्ता केला आणि इथे जरा मस्त फ्रेश वगैरे झालं. हे बघा नको तिथून इथपर्यंत लाव फक्त. ॲक्च्युली हे जे ब्लॅकवाली आहे ना ते रबर असतं. रबर वाटतं. हां काय पेन घासत नाही त्याच्यातलं. हां ठीक आहे बघूया नंतर मी येईल इथे दाखवतो तुला. चुकी करू नको लक्षात ठेव. हां चांगला लाव चांगला दिसला पाहिजे. बघूया पाहून कसं वाटते ब्लॅकवाली शेड चांगली वाटते. हां कुठपर्यंत बसेल इथपर्यंत बसेल. हां पूर्ण बसेल इथपर्यंत. जरा लवकर बसा म्हणजे मला जायचं आहे. चला आपण जरा चहा वगैरे पिऊया. हां नाही झालर बिलर नाही. आपण कधी जत्रा बित्रा करत नाही आयटम. झालर बिलर बोलतात तरी जत्रा आयटम आपण नाही करत. साधी सिंपल गाडी ठेवायची चांगली वाटते. हे बघा 35 रुपये मीटर. भाऊ काहीतरी कमी कर अजून. 40 सांगितलं. नाही 30 रुपये कर. नाही देवाला मध्ये नको आणू. तुझा मेहनतीचं काम आहे. प्रत्येक जण काय संकट आला की देवाला मध्ये का पैसा कमवायचा असेल तर देवाकडे विनंती करता बाबा मला पैसे काहीतरी येऊन दे. अरे काय मेहनत स्वतःला करायची आहे. स्वतः खायचं स्वतः राहायचं आहे. काय बरोबर ना. मेहनत करता आपण करतो. मग फुकटचं देवाचं नाव काय देवाला आणू नका मधी. देव त्याचं काम करतोय. आपल्याला पृथ्वीवरती ठेवला ही मोठी गोष्ट आहे. चला हे थोडासा करून घ्या. खूप छान वाटते ॲक्च्युली. मला असं वाटते. मला तुम्हाला काय वाटते नक्की कमेंट करून सांगा. कारण आपला जो इथला जो कलर आहे ना तो सुद्धा गेलेला. पण ठीक आहे सकाळ त्याचीसुद्धा बिचाराची भवनी होऊन दे. चला आपण इथे जरा चहा पिऊया. इथे आपला काम चालू आहे गाडीचा आणि इथे मस्त बघा सिटिंग बघा मस्त आहे की हा असं हे असं बसणार ना एकदम मस्त वाटतो. असं रोड इथे बसणं. हा इथे माझा गाव आतमध्ये. ॲक्च्युली जायची इच्छा तर आहे पण आता नाही जाणार. बघूया पाठीमध्ये आपलं काम चालू आहे जरा त्यावरती लक्ष ठेवायला पाहिजे. तर पण काय आतमध्ये नाही आहे एवढं इम्पॉर्टंट वस्तू. चहा बघा मस्त आहे की थोडी चुकी केली. इथे जेवून थांबलो पाहिजे मस्त जरा 4-5 तासाची अजून चांगली झोप झाली असती. पण तिथे सुद्धा आपली चांगली लय भारी झोप झालेली. आता जरा चांगली वाटेल गाडी. मला पण जरा गाडी जरा ना सजवायची आपल्या सोमनाथसारखी. पण धीरे तेंबे तळे साचे ते आपल्याला शिकवलं आधीपासूनच. पैसा आला म्हणून पटकन खर्च करायचा नाही. थोडंफार त्या पैशाला थोडीफार रिस्पेक्ट एक त्या पैशाला त्या जागेवरती नेऊन ठेवायचा. म्हणजे बाबा त्याला पण जरा काहीतरी वाटला पाहिजे की बाबा काहीतरी हा माझ्या पैशाचा काहीतरी उपयोग चांगला करणार आहे. चहा पियला नाही तर इथे बोलता थंड व्हायची. याच ठिकाणी पहिले सगळे नाश्ता होते यार. रात्री आम्ही कधी पण यायचो आंबा सीझनला किंवा कधी पण मी गावी वगैरे आलो कधी का हा याशी सगळं भरलेला असायचा. सगळं भेटायचं. वडापाव मिसळ भुर्जीपाव अंडापाव असे हाफ बॉईल एक नंबर हाफ बॉईल. इथला खाल का तुम्ही नाथ खुळा. बिचारे सगळ्यांची जे दुकानं होती ती सगळी तुटून गेली. जे लावतात ते फक्त तेवढेच आहेत. चला मित्रांनो त्याला दिले पैसे 600 रुपये बोलत होते यार. आपल्या ते कॅटेगरीमध्ये बसत नाही एवढीशा कामाची. म्हणजे काम गाडी दिसते चांगली नो डाऊट छान दिसते. तो जो कलर होता तो जात नाही. म्हणजे दरवाजाचा जो साईडची जी कॉर्नर आहे त्याचं. पण एका दिवशी जर 600 रुपये गेले आपण 400 रुपये कमवणारा व्यक्ती एका दिवसाचा 600 रुपये गेले तर कसं वाटतं यार. वाईट वाटते यार गोष्टीचं यार. जो कमवतो 300 रुपये दिवसाला त्याला किती यार हे फरक पडत असेल. मला पण तेवढाच फरक पडला भाऊ. असं नाही की एक
यूट्यूबर आहे किंवा एवढे मोठमोठे भाडे मारतो म्हणून आपण भाई दान धर्म तिकडेच करावा जिकडे त्या माणसाला गरज आहे तिकडे. माझा रूल असा बसत नाही. आपण करतो दान पण आपण ह्या ब्लॉगच्या माध्यमातून किंवा सोशल मीडियावरती आपण दाखवत नाही, लक्षात ठेवा. आणि दाखवू पण नाही. जे दाखवतात ते फक्त फुटेजमध्ये येण्यासाठी. कारण भाऊ ह्या पृथ्वीवरती आलो आहे तर समाधानी वागावा. चला जाऊया आपण मुंबईमध्ये. हे बघा माझं रत्नागिरी कसं आहे. रत्नागिरी आतमध्ये राहिली माझी, म्हणजे माझं गाव रत्नागिरी सिटी आणि पावस स्पेशली भाऊ, स्पेशली पावस. काय तिथला वातावरण असतो यार, सुंदर मस्तपैकी. नेचर नेचर लव यू रत्नागिरी. चला भूक लागली, नाश्ता करून निघालो नाही पण आपण हे बघा घेतलेली बिस्किट 50-50 चस्का मस्का चीजवाला हव्या. कारण आपल्याला पुढे जेवायचं बरोबर खेडमध्ये एका घरगुती खानावळमध्ये तिथे मस्तपैकी वरण भात भेटतो, लोणचा पापड मस्तपैकी. पहिल्यांदा आपण जाणार आहे. याच्या आधी आपण गेलो पण व्हिडिओ शूटमध्ये केली. कारण आता जाऊया मस्तपैकी पोट भरून जेवूया. वाजल्या आता बरोबर 11 वाजलेत. साधारणतः आपण आता बरोबर सावर्डे आपण क्रॉस केला त्याच्या असे बिस्किटचे पुडे वगैरे किंवा फरसाण चिवडा चॉकलेट हे सगळे असं गाडीमध्ये ठेवत जावा. आणि आपल्याला असे भरपूर जणांनी आपल्याला कमेंट केले म्हणून मी आता हे सगळं ठेवायचं चालू केलं. बिस्किट अजून 2-3 बिस्किटचे पुडे आहेत तर मग आपण काय ना काहीतरी खाऊ शकतो. चला हो आता आपल्या कोकणातली पोलीस बघा, दाखवतो तुम्हाला. हो जाऊ. आपला कॅमेरा पडला म्हणून हे बघा किती बघा माणसं उभे बघा. सामान्य लोकांना लुटण्यासाठी इथे उभे राहतात. हा लोकेशन आहे बरोबर भोसते घाट. आपली जी पब्लिक आहे कंटिन्यू येणारे जाणारे असते, म्हणजे आपले कोकणातले किंवा गोव्यातले सावंतवाडीतले. छळलंय अक्षरशः या लोकांनी. 20 रुपये सुद्धा त्यांना द्यावा लागतात आणि 20 रुपये सुद्धा मागून घेतात. भाई 20 रुपये तरी दे, 50 रुपये तरी दे. मोठ्या गाड्यांकडनं 100 रुपये एंट्री आहे इथे. पार्किंग गाड्यांकडनं 50 रुपये. आपला मोबाईल आपला कॅमेरा पडला म्हणून पण मी त्याला सांगितलं भाऊ हे बघ काचेवरती लावलेलं आहे स्टिकर, तर मी तुला काही 1 रुपया पण देणार नाही कारण गव्हर्नमेंटचं आहे. काय बोलणार, कधी बंद होणार हे सगळं. आणि हे जर असे 20-20 रुपये आमच्याच पगार, आमच्या GST मधनं यांचा सगळा पगार निघतो. जे काय ते सगळं काय पण कुठेतरी थांबवायला लागेल. बघा हा फाटा आहे बरोबर तलारी फाटा, त्याला एक्सेल फाटा सुद्धा बोलतात. आपण इथेच या ठिकाणी जेवायला बसणार आहे. हे बघा इथे एक खानवळ आहे लेफ्ट हँड साईडला. हे बघा इथे वॉशिंग सेंटरच्या बाजूला इथे हे बघा इथे जी खानवळ आहे या खानवळमध्ये आपल्याला जायचं जेवायला. तर गाडी कुठे लावू इथे लावतो गाडी भाऊ. इथेच मधीत लावतो गाडी की नाही. बघा इथे लावली गाडी पार्किंगला सर्व्हिस रोडला. नाही बघा हा मी आपण इथे जायचं आपल्याला जेवायला आत. चला बघा आपण आलो तर जेवायला आहे बघा. मस्त राईस वगैरे वरण भात वाव. हे बघा स्पेशली मस्त डाळ आणि हे मस्त की भाजी लोणचा आणि कांदा. त्याने मस्त चपाती चपाती वगैरे सगळी बाहेर काढली. मी त्यांना बोलत होता ना की मला स्पेशली भातच पाहिजे. ह्या बघा त्यासाठी आपण घरी उपास कसा करतो तसा सेम राहिला आहे. असं डाळ घेऊया. हां ही खरी असते घरी जेवणाची फिलिंग. आता थोडी डाळ द्या अजून एक वाटत गरम म्हणाय जाम भाजतात. आणि आता पाठीमागे आपण आता जस्ट चिपळूणसुद्धा सोडला. त्याच्यानंतर मग खेड आणि MIDC सुद्धा सोडली लोट्याची. आता डायरेक्ट आलं डायरेक्टली एक्सेल फाट्याची इथे जेवायला. भाजी बघा थोडी आहे. वाटीचा प्रकार आपण ठेवत नाही. बस थँक्यू. वाटल्यास 11:15 आणि 11:15 वाजता आपण
जेवायला घेतो आहे. इतरच तुम्हाला म्हणजे आपण 2-3 वाजतात आपल्या जेवायला या. सगळ्या ठिकाणी आलो होतो पण कोकणामध्ये अजिबात आलो होतं जेवायचे. स्पेशली वरण भात जेवायचा होता म्हणून मी पाठीमागे नाश्ताच होता नाही केला. मी बोला आता जे काय आहे ते डायरेक्ट जेवायला जाऊया. बरीचशी पिली ना पण पाठीमागे कुंदापूरला सुद्धा जेवलेलो आपण फिश थाली. तिथं भारी होती एक नंबर. साऊथमधला आणि आपल्या कोकणामधला मच्छीचा रसा म्हणजे एक नंबर. असं वरण भात. चला झाला जेवण. मग आता निघायची तयारी. काय जेवण होतं यार. असं जेवण ना लय भारी भेटतो यार. वरण भात मस्तपैकी भाजी चवळीची लोणचा मस्त कांदा. पोट भरला. 2दा भात घेतला कारण तुम्हाला माहिती आहे आपल्याला राईस म्हटलं की आपल्याला जाम आवडतं राईस म्हणून आपण राईस जास्त घेतो जेवायला. चला मग थांबण्या नको आता डायरेक्ट लांब निघूया म्हणजे मुंबईच्या दिशेला. चला आता खरी परिस्थिती चालू होणार. मुंबईत गेल्यानंतर आपल्याला जे टोल चालू होतील ना ते गुजरातपर्यंत अहो विषय नसणार त्याचा. मित्रांनो गुजरातपासून आपली ही ट्रिप फुल्ली ॲडव्हेंचर ट्रिप होणार आहे. आताच मी फुल सावधान राहिलो आहे कारण भाऊ गुजरातमधनं जायचं आहे ना. ढीगभर म्हणजे ढोपरा एवढे खड्डे आहेत. ग्रीनीज बुकमध्ये त्यांचं नाव जाणार आहे गुजरातचा खड्ड्यांच्या बाबतीत. पण लय म्हणजे लय मागच्या टायमाला आपण दिल्लीला गेलो तेव्हा येता जाता आपल्याला एवढा त्रास होता ना खूप म्हणजे खूप प्रमाणाच्या बाहेर. सगळे ड्रायव्हर बोलतात की भाई गुजरात का वो रस्ता हम लोग को नहीं चाहिए. सगळे ड्रायव्हर इंडियातल्या ज्यांनी गुजरातवरनं प्रवास केला त्यांनी. आपण आता बरोबर नागोठण्याच्या इथे पाठीमागे जो रेल्वे स्टेशन गेला नागोठण्याचा त्या रेल्वे स्टेशनपासून ते कमीत हा 3 ते 2.5 किलोमीटरचा हा रस्ता आहे तो संपूर्ण खराब आहे अजूनसुद्धा. याचं कारण खूप जण असे प्रश्न विचारत होते तर याचं कारण आपल्याला माहीत नाही. ज्याला माहिती आहे तो आपल्या ब्लॉगवरती कमेंट करेल. ह्या नागोठण्याचा रस्ता का होत नाही. थोडा क्रॉस केलेला आहे साधारण नागोठण्यात ना आपल्याला वडखळमध्ये यायला 20 मिनटं जास्तीत जास्त. नाहीतर एवढा टाईम लागायचा ना तिकडे इथून नागोठण्याला ते वडखळपर्यंत यायला खूप टाईम लागायचा. कमी कमी अर्धा पाऊण तास लागायचा. तेव्हा इथे खड्डे रस्त्याचं काम करत होतं तेव्हा. पण आता जास्तीत जास्त 20 मिनिट. चला मित्रांनो बघा थोडीशी चहा पिऊया. तिथे मस्त जरा ग्रीस मारून घेतला इथे लाव्या साईडला. ॲक्च्युली आपली इथे चांगली भजी पण भेटते पण आपण नाही हा भजीवाला. चला चहा पिऊया. हा गरमागरम चहा. आणि या पावसामध्ये मगाशी तर जोरात पाऊस होता पण आता जरा कमी आहे. चहाचं प्रमाण थोडा कमी केलं आहे या ट्रिपमध्ये. मजा येते यार. लई मजा येते या पावसामध्ये आणि चहा पियाला. रिमझिम पाऊस चालू आणि चहा पितो. पनवेल अहो पळसपे फाट्याच्या इथे आलो आहे बघा. आता इथनं आपण लेप मारला. तुम्ही आता विचार करता बोलत असाल की ह्यांनी लेप का मारला. हा चाललाय गुजरातच्या दिशेला. हो दादा मी चाललोय गुजरातलाच पण जाणार ते म्हणजे मुंबईत. घरी जाऊन मस्तपैकी जरा फ्रेश होणार. त्याच्यासाठी 250 रुपये माझ्या पदरातले मी टाकणार अटल सेतूच्या या सेवेला आणि मी जाणार. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सला राईट आपण चालू लेफ्ट बरोबर शिवडीला. भाऊ ही बघा इथे झालेली ती भांडणं. हा बरोबर दादरचा सर्कल आहे. पहिल्याच एपिसोडमध्ये आपण दादर ते कोलमच्या प्रवासामध्ये त्याच ठिकाणी हा क्रॉस केला आणि लगेच काय आपली चुकी नसताना पण सुद्धा आपल्याला तो जाम राग देत होता भाऊ. जाम म्हणजे जाम. चला इथनं शॉर्टकट मारूया आपण. इथे जाम गर्दी आहे. इथून एक शॉर्टकट आहे तो डायरेक्ट जाऊया. या ठिकाणी आपण आलो आहे बघा पार्किंगला. इथे पार्किंग करूया गाडी आपली. हो तर मित्रांनो मस्त वगैरे फ्रेश वगैरे झालो. आलो होता डायरेक्टली आपल्या प्रवासाला निघायला. एक प्रॉब्लेम असा झाला आहे की
लय मोठा प्रॉब्लेम झाला आहे. तुम्हाला माहिती आहे आपली सिरीज चालू होती बरोबर कोचीन ते डायरेक्टली भावनगर. पण आता आपल्याला पुढे जायला लय प्रॉब्लेम होते कारण आपली गाडी जाणार आहे. पण आपली गाडी आपला ओमकार घेऊन जाणार आपला फॅमिली मेंबर. तुम्हाला त्याला भेटवतो. आणि आता माझ्यासोबत येतोय निल्या. तर एक प्रॉब्लेम म्हणजे तुम्हाला सांगतो जरा शेअर करतो पुढपर्यंत. आता आपलं जायचं इथनं बरोबर अंधेरीला मी ओमकारला बोलवलं आहे. ओमकारला बोलवलं आणि बघा हा आलाय निलेश. भाऊ कसा आहेस? मस्त मजेत एकदम एक नंबर. बाकी काय म्हणतो? बाकी ठीक. निलेशला फक्त एक शब्द बोललो गेला की निलेश बोला की चला आपण जाऊया दादा. तर चला आपण पहिला बाहेर पडूया आणि सांगतो तुम्हाला पुढे पुढे काय काय झालंय ते. चला. नवरात्रीच्या दिवशी मला माझ्या मालकाने सांगितलं घर खाली करायला. तर विचार केला की आता या सणाच्या दिवशी मला घर कुठे भेटेल. म्हणून मी आता जायचं कॅन्सल करतोय की आपला ओमकार आहे वसईवाला. तर तो जाणार त्याच्या हातात गाडी आपण देणार आहे ओमकारला. त्याला बोललो की जरा ये जरा माझा प्रॉब्लेम झाला मोठा. मलाच जायचं होतं. माझी इच्छा होती की भावनगरला मला म्हणजे मीच जाणार म्हणून. पण आता अशी गोष्ट झाली आहे की मी जाऊ पण शकत नाही म्हणजे एवढं लांब. कारण जर मी गेलो तर मग माझा जो मालक आहे भाडं म्हणजे मी आता ज्या रूममध्ये राहतोय भाड्याने तो मालक मला बोललाय की मला रूम खाली पाहिजे आहे 20 तारखेपर्यंत. तर माझ्याकडे काय ऑप्शनच नाही. मी तर कुठे जाऊ शकत नाही. म्हणून आता मी डायरेक्टली झालोय ओमकारच्या हातात गाडी द्यायला. ओमकारला बोलणार ओमकार तू जा व्यवस्थित गाडी घेऊन जा आणि गाडी खाली कर. पहिले एमटी आला तरी चालेल काय प्रॉब्लेम नाही. बघूया आता पुढे काय होते काय माहीत. तुमचे जर असे आशीर्वाद असतील चांगले आपल्या माझ्यासोबत तर मग माझे मार्ग काय ते सुटतील. बघू आता. चला ओमकारला भेटायला जाऊया डायरेक्टली. हो नाही बघ अंधेरीला पोहोचलोय. तो बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक अंधेरी एअरपोर्टचा. आणि आता इथनं आपल्याला बरोबर आपल्याला ॲक्च्युली जायचा होता वसईला पण इथे भरपूर ट्रॅफिक आहे. त्याच्यामुळे मी ओमकारला अंधेरी रेल्वे स्टेशनच्या इथेच बोलवलं आहे जेणेकरून आपल्याला सुद्धा मला एवढा प्रॉब्लेम होत होता जर वसईला गेलो असतो तर मग शेवटची ट्रेन आपल्याला भेटली नसती. तर त्याचा सोल्युशन मी काढला. त्याला बोललो भाऊ ओमकार तू जरा अंधेरीपर्यंत ये मला जरा बरा पडेल कारण मला नंतर पण ट्रेन नाही भेटणार अंधेरीला तू आलास तर. बोलो ठीक आहे चालेल. मग अंधेरीला येतो. मग आपण आता अंधेरीला गाडी त्याच्या हातात देऊया आणि मग ट्रेननी आपला परत प्रवास मुंबईचा. मित्रांनो आपली गाडी लावली त्या साईडला पार्किंगला. आणि हे बघा आय लव्ह यू अंधेरी. त्याच्यानंतर इथे सुद्धा बघा अंधेरी पुढील स्थानक अंधेरी नेक्स्ट स्टेशन अंधेरी. म्हणजे ओमकारचा हा स्पेशली स्टेशन असणार आहे अंधेरीचा. आणि निल्याने बघा निल्याला विचारायला भूक लागली तोंड आलं त्याला. ॲक्च्युली खायला जमत नाही ना. नाही ना. निल्याची टी शर्ट बघा आणि तुम्हाला माझी टी शर्ट दाखवतो. काय वाटतं आमच्या दोघांच्या टी शर्टवरती आम्ही कोण वाटतो बँजोवाले वाटतो का कोण वाटतो? आम्ही बँजोवाले नाही आहेत. आम्ही आमचा मंडळ दोघांचं एकच आहे. तर मी सुद्धा अचानक टी शर्ट घातली. निल्या तू कामाला गेलास कुठे? गाणगापूरला गेलास? अक्कलकोट गाणगापूर. अरे यार एक नंबर यार. स्वामीचं दर्शन केलंस की नाही? हा तुझे पायाला हात लावायला पाहिजे भाई. स्वामी तू स्वामींना भेटून आला. ओव्हरफुल झालेली आहे. काय ते भीमा नदी पूर्ण पाण्याने वाहते. रस्ता बंद झाले म्हणजे भरपूर पाऊस आहे तिकडे. भीमा नदीचं पूर्ण ओव्हरफुल झाले. ब्रिज बंद झाले. अरे बापरे बाप. तिला आत्ताच जाऊन आलं गाणगापूरला आणि अक्कलकोटला. तर त्याच्यामुळे मी आपली ट्रिप चालू होती बरोबर केरळावरनं ते डायरेक्टली भावनगरपर्यंत. पण आपल्याला मधीच ही ट्रिप आपल्याला कॅन्सल करायला लागते. म्हणजे मला गाडीला नाही गाडी ही आपली जाणार ओमकार घेऊन. आता बघा ओमकारचीच वाट बघतोय. बरोबर स्टेशनच्या बाहेरच आहे अंधेरी आहे बरोबर स्थानक आहे. तर मित्रांनो भरपूर वेळ वाट बघून आपला भाव आलेला दाखवतो तुम्हाला. बघा ओमकार भाऊ कसा आहेस? बाकी काय म्हणतो? आणि थँक्यू सो मच तू मला मदतीला आला भाऊ खरं म्हणतो. तर तुझ्यामुळे आणि तुम्हाला माहिती आहे मी मगाशी सांगितलं की माझा घराचा प्रॉब्लेम झाला आहे. तर ते आता ह्या 2 दिवसात मला करावं लागणार का नाहीतर मग लई प्रॉब्लेम होतील. तर त्याच्यामुळे ओमकारला फक्त एक फोन केला. ओमकार बोला की दादा फक्त मी सुट्टी काढतो मग लगेच मी येतो. बरं ठीक आहे. आधी ॲक्च्युली झाला काय मला बोलतो ओमकार की वसईमध्ये ये दादा मला बरं पडेल. ॲक्च्युली त्याला बरं पडलं असं. पण मी जर वसईपर्यंत गेलेपर्यंत पोचलो असतो तर मग ट्रेन गेली असती. मला तिथेच राहायला लागला असता. पण ओमकार लगेच आला इथे अंधेरीला. आता अंधेरी इथनं ओमकार निघेल डायरेक्टली भावनगर.
मग आपण डायरेक्ट पहिली ट्रेन पकडूया. ती पण ट्रेन भेटेल का माहीत नाही. 12:30 वाजून गेले. निल्या बिचारा वाट बघतोय. चल चल सावकाश जा. वर्षाचं स्वप्न आज पूर्ण झालंय पहिल्यांदा व्हिडिओ मध्ये. ॲक्च्युली हा आंब्या सीझनला आम्ही एकत्र होतो आणि ओमकारने आपली व्हिडिओ बघून गाडी घेतलेली का ओमकार. आणि फायनली आता अशी वेळ आली आहे की ओमकारची विचारची गाडी एक नंबर. काय त्रास नाही काय नाही भाऊ. काय गरज आहे तुला लाईनवरती यायची. आता काहीच नाही. एक नंबर त्याला मला आता लाईन दादाने दिली आहे. लाईन दिलेली आहे ती आता एकदम परफेक्ट. त्याला आता कुठे जायची गरज नाही. आपलं घर बसून चांगला येतो त्याचा चांगला पोट भरतो बस व्यवस्थित चालू. विषय संपला. चल काळजी घे. चला. सावकाश सावकाश जा आणि नवलाईला व्यवस्थित जा. व्यवस्थित घेऊन ये आणि व्यवस्थित ये. चल जा सावकाश जा. चल चल चला इथून त्याला बरं बाय बाय करूया आणि आपला तिकडे बघा रेल्वे स्टेशन तिकडे आपण तिकीट वगैरे काढूया. अच्छा चल 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 सावकाश जा. ओमकार निघाला आपली गाडी घेऊन. तर ये ओमकारला मी बरोबर सांगितलेलं 11:30चा टायमिंग आणि ओमकार आला 12:15 वाजता. ठीक आहे पाठीपुढे चालते. आता ॲक्च्युली ओमकारला पाठीमध्ये आता ट्रॅफिक भेटणार आहे गोडबंदरला. तर त्याच्यामुळे मी जरा लेट यायच्यामध्ये फाउंटनचे येते. तर आता चाललो मी दोघं बँजोवाले बघा. एक ताशावाला एक ढोलवाला. चला डायरेक्ट स्टेशनला. हनीला गेला तिकीट काढायला. बरोबर अंधेरी टू डायरेक्टली दादर. हे बघा हा प्लॅटफॉर्म. भाऊ हा असा या टायमाला दिसतोय प्लॅटफॉर्म हा. पण ह्याची कहाणी ना लय मोठी आहे भाऊ. अंधेरी हा फुल ट्रॅफिकचा एरिया. हा पूर्ण भरलेला असतो संध्याकाळच्या वेळेला. बघा नीला तिकीट काढतोय. हे बघा मित्रांनो तिकीट काढली आहे अंधेरी ते चर्चगेट. दिसतं का मला. हे बघा मस्त वाटतं. जरा 15-20 मिनिटं जरा पडलो. हा भाई जरा बघितलं ट्रेनमध्ये चेंगराचेंगरी आता तर कमी आहे पण दादरला तर आलोय. पण जर ऑफिस टायमिंगच्या आपण जर गेलो असतो तर प्रवास करू शकत नाही भाऊ. एवढी गॅरंटी आहे. मोबाईल नाही काढू शकत. विचार करा प्रवासाचा वेगळाच विषय आहे. मोबाईल नाही काढू शकत एवढ्या गॅरंटी आहे भाऊ. लगेच 2 मिनिटात आपली टॅक्सी भेटली. हे बघा इतर वेळेस आपण स्वतः स्टेअरिंगवरती असतो आणि गाडी चालवतो. पण आज गेल्या 2 मिनिटासाठी आराम ना जरा. 2 मिनिटासाठी का होईना पण आराम. पण झोप भरपूर येते आणि खूप दमलो ॲक्च्युली. हा प्रवास करून ही संपूर्ण ट्रिप करून यार. खर्च बघायला गेला तर भाऊ याचा वेळी आपला थोडासा कमीच खर्च लागला. आपण 2 तिकडे फक्त डिझेल भरलेला. एक पहिला म्हणजे माहीच्या अगोदर पण फक्त 1000 रुपयाचा आपण भरलेला. त्याच्या परत माहीमध्ये आपण भरला बरोबर 3600 रुपयाचा. त्यानंतर परत गोव्यामध्ये भरला 4000 रुपयाचा. कारण का माईला डिझेल स्वस्त आहे. हा माहीमध्ये डिझेल भरायचं कारण का माहीमध्ये डिझेल स्वस्त आहे. त्यानंतर आपण टोल फक्त 700 रुपयाचा रिचार्ज केला. त्याच्यामध्ये आपण परफेक्ट इथे आलोय मुंबईमध्ये. आता गाडी आपण ओमकारला दिली आहे. खूप मजा आली यार ह्या ट्रिपमध्ये. खरंच सांगतो तुम्हाला कशी वाटली ही ट्रिप. एक नंबर झाली आहे. कमेंट करून सांगा. माझ्याबद्दल तरी मी सांगतो की भाऊ खतरनाक ट्रिप झाली आहे. आणि माझा प्रॉब्लेम तुम्हाला माहिती आहे मी काय सांगितलं की माझा रूम खाली करायचा आहे उद्या. तर त्याच्यामुळे मी ह्या ट्रिपला पुढे कंटिन्यू करू शकलो नाही. ओमकार गेला बिचारा. थँक्यू ओमकार मला हेल्प केल्याबद्दल यार. तुझा मनापासून धन्यवाद. तर भावनू हे बघा पोचलं तर बरोबर. पाऊस पण बघा जोरात यायला लागला आहे. आता 5 ते 7 मिनिटात आपण पोहोचू आपल्या लोकेशनला. मित्रांनो कशी वाटली ही व्हिडिओ आपली ट्रिप मुंबई ते कोलम आणि प्लस कोचिन टू दादर. भावनगरला आपण गेलो नाही. तर मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेअर करा. भावांनो एक तुमचा लाडका भाऊ व्हिडिओ करतोय यार. खूप मेहनत करतोय. तर चला मग आपण या ब्लॉगला पण इथेच रजा घेऊया.